जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या निवा डिस्कवरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता साकेत एक्सप्रेस अयोध्या कॅन्ट अयोध्येला जाणारी ही ट्रेन। जशी अयोध्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठांची तारीख ठरली तशीच आपण ही ट्रेन बुक केली, पण काही कारणास्तव आणि सिक्युरिटी रिझनच्या मार्फत आपली ट्रेन अयोध्येपर्यंत पोहोचू शकणार नाही आहे। आपली ट्रेन अर्ध्यातच आपल्याला सोडणार आहे। तिथून पुढे आपण कसं काय जाणार आहोत, राम मंदिरापर्यंत पोहोचणार सुद्धा आहोत की हे पण मला माहिती नाही आहे। कुठे राहणार कुठे खाणार हेही माहिती नाही आहे। तर ह्या व्हिडिओच्या मार्फत बघूया काय काय होतं आपल्यासोबत आणि या जर्नीमध्ये काय काय एक्सपिरियन्स भेटत आहेत। तर चला सुरू करूया। नमस्कार मंडळी, सध्या आपण बघू शकता नाशिकला आलेलो आहोत। 10 वाजलेले आहेत आणि ट्रेनचा रूट चेंज झाल्यामुळे गर्दी खूप ट्रेनला कमी आहे। जशी हवी तशी गर्दी बघायला मिळत नाही। जरा पण गर्दी नाही, ट्रेन पूर्ण खाली आहे। मी ट्रेन चालू झाली की तुम्हाला ट्रेनच्या आतमधलं दृश्य दाखवेन। ते पण तुम्ही प्लॅटफॉर्मवर नाशिक रोडला आपण आहोत बघू शकता। तुम्हाला दाखवू इच्छितो, गर्दी जरा पण नाही आहे ट्रेनमध्ये, तुम्ही बघू शकता। जय श्रीराम, जय श्रीराम। पूर्ण ट्रेन खाली आहे, सगळे आरामात झोपलेत, तुम्ही बघू शकता। आपण या स्कोरमध्ये आलो, पण ट्रेन पूर्ण खाली आहे। जय श्रीराम अंकल जी, जय श्रीराम। जय श्रीराम। अयोध्या अयोध्या। आमचा कुठे गेला आणि इथे आहोत आपण। साडेतीन वाजलेत आणि आपण आता मध्य प्रदेशमध्ये एंट्री केली आहे। खंडवा स्टेशनला आपण आलो आहे आणि आपल्यासोबत माझ्यासारखाच एकटा राज दादा मला भेटला। आपण सोलो ट्रॅव्हल करतोय। आम्ही दोघं आता पुढे काय होईल ते बघू। अयोध्या काजू। जय जय श्रीराम, जय श्रीराम। आता आपण इटारसीला आहोत, तुम्ही बघू शकता सगळ्यांचे स्वेटर बाहेर निघाले। सगळ्यांना थंडी वाजते, सगळे गारटलेत। सुंदर वातावरण आहे। रात्रीचे 10 वाजायला येत आहेत आणि आपण जबलपूरला आलोय आणि खूप थंडी वाढली आहे। आता आपण डायरेक्ट सकाळी भेटूया, जेवण करून आराम करूया। आज कल पहुंचने का कोई वो नहीं है। सकाळचे 7:30 वाजलेत, आपण सुलतानपूर स्टेशनला पोहोचलो आहोत। ही ट्रेन अयोध्येला जाणार होती पण अयोध्येपर्यंत पोहोचू नाही शकणार सिक्युरिटीमुळे। वातावरण तुम्ही बघू शकता।
आता इथून अयोध्येचा सफर कसा होतो ते आपण पुढे व्हिडिओत बघूया. आणि आपण निघालो तो एकटे होतो. आपल्या प्रवासात हा दादा भेटलाय मला, परत ते काका अजून. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय वंदे मातरम. वंदे मातरम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो. आपण आता सुलतानपूर बस स्टॉपमध्ये आहोत, पण अयोध्येसाठी बसच नाहीये. सगळ्या बस कॅन्सल केल्या आहेत. सिक्युरिटी रिझनमुळे बॉर्डर पूर्ण सील आहे. आपली मंडळी बघा. आणि हा प्रवास अजून काय काय दाखवेल माहित नाही. पुन्हा आपण सुलतानपूरला आलो आहोत आणि इथून एक ट्रेन आहे बोलतात. बॉर्डर बिर्डर रस्ते बिस्ते सगळे बंद केलेत म्हणून पुन्हा ट्रेनचा सहारा घेतोय आपण. एक ट्रेन आता इथून आहे बोलतात, ती 10 किलोमीटर मसोंदा इथे आपल्याला सोडेल. तिथून पुढे बघूया जर ट्रेन तरी जाते का बघूया. 1200 किलोमीटरचा प्रवास आपण करून आलो. आता 60-70 किलोमीटरसाठी तर आपण इथे थांबणार नाही, अयोध्येत पोहोचूनच राहणार. जय श्रीराम. आपण आता त्या पॅसेंजरमध्ये बसलेलो आहोत आणि स्टेशन आले. आपल्याला मसौडाला उतरायचं आहे. मसौंडा तिथून 10 किलोमीटर अयोध्या आहे. मजा येते, खूप मजा येते आणि नवीन नवीन माणसं जोडत आहेत. जेव्हा प्रवास चालू केला होता तेव्हा एकटा होतो, आता प्रत्येक पिढीतला माणूस सोबत आहे माझ्या आणि खूप गोड वाटते. आणि आपण मसौदामध्ये पोहोचलो आहोत आणि हा बघा परिवार. जय श्रीराम. चढ़ रहा है भाई ट्रैक्टर में. चलो. जय जय श्रीराम. अरे माँ क्या बोलता है. टमटममधनं उतरलो आता आपण. आता इथून वॉकिंग 4 किलोमीटर आहे. चालत चालत जातोय. मंदिराच्या जेवढ्या जवळ जाण्याचं आपल्याला मिळेल तेवढं जाऊ. पण सध्या मी अयोध्या श्रीराम जन्मभूमीत उभे आहे आणि खूप बरं वाटतंय. ते सांगू नाही शकत ही फिलिंग किती. खूप जण बोलले की नको येऊ, तिकडे काय करणार, सिक्युरिटी आहे हे ते. पण सिक्युरिटी तर खूप टाईट आहे. पण काही पोलीस भेटले UP-वाले, त्यांनी खूप सपोर्ट केला आणि चेकिंग विकिंग करून आता आम्हाला आतमध्ये सोडलं आहे. 4 किलोमीटर आहे इथून. मंदिर फक्त 4 किलोमीटर आहे आणि बाकीच्यांना तिकडे चढवलं आहे. काही काहींचे हे चालू आहे. म्हणजे काही काही जणांनाच आतमध्ये सोडत आहेत. ज्यांचं नशीब चांगलं त्यांना आतमध्ये एंट्री भेटते, हे तर काही तिकडे बाहेर आहेत. आणि माझ्यासोबती माझी आहे, आजीच्या वयाचे माझ्या, तमिळनाडूवरनं आले आहेत. बघा ह्याला बोलतात श्रद्धा. काहीच नाही, एकट्या पायात चप्पलही नाही, तुम्ही बघू शकता. त्यांची भाषा मला कळत नाही आहे आणि माझी भाषा त्यांना कळत नाही, पण एकच भाषा कळते ती म्हणजे प्रेमाची. आणि आता मी चालतोय दोघं आणि आपले माझा दादा आणि बाकीचे साथीदार आपले पुढे आहेत. जय श्रीराम. तर ज्याच्यासाठी हा अट्टहास केला होता त्या अयोध्या नगरीत आपण पोहोचलेलो आहोत.
आणि खूप सुंदर वातावरण आहे. आता राहायचं कुठे काय कसं ते पुढे बघूया. आणि हा व्हिडिओ खूप मोठा होतोय तर आपण हा व्हिडिओ इथेच संपूया. आणि आपण ज्यासाठी मुंबईहून निघालो होतो त्या अयोध्या नगरीत शेवटी पोचलोच आहे. 3 वाजलेत म्हणजे कमीत कमी 18 तासाच्या प्रवासानंतर मुंबई टू अयोध्या. जय महाराष्ट्र, जय हिंद.